हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? नक्कीच मस्त असाल. आज वीकेंड आहे. क्रिसमस निमित्त सगळ्यांना सुट्टी असेल. हॅपी क्रिसमस. फर्स्ट ऑफ ऑल विश यू हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस. सध्या आम्ही मुंबईत वास्तवास असतो. माझे हजबंड ॲज अ HR प्रोफेशनमध्ये आहेत आणि मी ॲज अ प्रोफेसर फार्मसी कॉलेजला आहे. तर आज आम्हाला वीकेंडमुळे क्रिसमसमुळे सुट्टी होती. त्या सुट्टीत आम्ही सकाळी आम्हाला थोडा वेळ भेटतो सुट्टी असेल तर त्या सुट्टीत आम्ही सकाळची घराची क्लिनिंग केली, देवपूजा केली आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला ब्रेकफास्टला आम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि दुपारी आम्ही मस्तपैकी एकदम गरम गरम अशी वांग्याची रस्सा भाजी आणि त्यासोबत भाकरी असं मेजवानी केली. आणि त्यानंतर थोडा टाईम भेटला, संध्याकाळची वेळ झाली, मस्त परत घर आवरून आम्ही नमस्कार केला देवाला आणि आम्ही निघालो बाजारला. आज आमच्या खोनी पलावात आठवडे बाजार असतो, तर त्या बाजारातून आम्ही काही हेल्दी गोष्टी घेऊन आलो आहोत. तर काय काय आणलं आहे ते आपण बघूया. तर मंडळी बघूयात आपण बाजारामधून काय काय घेऊन आलो आहोत. आम्ही आणलेले आहेत फ्रेश कॅरेट्स, गाजर, शिमला मिरची आणलेली आहे, त्यानंतर मटार आणलेले आहेत, त्याच्यानंतर आपण आणलेलं आहे फ्लावर अँड ब्रिंजल्स, वांगे. मस्त आपण फ्रेश असे ॲपल बोरं आणलेले आहेत बाजारातून, फ्रेश टोमॅटोज आणलेले आहेत, मेथी आणलेली आहे, त्यानंतर भोपळा आणलेला आहे. मेथी प्रामुख्याने आपल्याला आयर्न डेफिशियन्सीपासून वाचवते. सगळ्यात जास्त आयर्न मेथी या भाजीमध्ये असतं. त्याच्यानंतर टोमॅटो, विटॅमिन C ज्याच्यामध्ये कंटेंट आहे. शिमला मिरचीसुद्धा विटॅमिन C आहे. गाजर विटॅमिन C कंटेंट देते आपल्याला. हे आहेत फ्रेश ऑरेंजमध्ये सुद्धा आपल्याला विटॅमिन C आढळतं प्रामुख्याने. हे आणलेले आहेत आपण फ्रेश बनाना, जे आपली हेल्थ पण सुधारवतं आणि आपल्याला नाश्त्यासाठी म्हणून यूज करता येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण एक बघूयात की आम्ही त्यानंतर गेलो होतो मेडिकलमध्ये. तर मेडिकलमधून काही आम्ही मेडिकल अँड जनरल स्टोअरमधून आम्ही काही वस्तू घेऊन आलो आहोत. तर त्याच्यामधून आम्हाला भेटलेलं आहे तीळवडी, जी की हीट प्रोड्यूस करते. थंडी आता सध्या प्रामुख्याने खूप थंडी पडलेली आहे. त्या थंडीच्या कडाक्यापासून वाचवण्यासाठी आपण तीळवडी यूज करू शकतो. हे ग्लिसरीन सोप खादी इंडियाचं आहे. ॲलोवेरा याच्यामध्ये जास्त कंटेंट आहे. तर त्याच्यामध्ये एक ॲलोवेरा आणि ग्लिसरीन आहे. ते आपल्याला थंडीपासून आपल्याला प्रोटेक्ट करू शकतं, आपली स्किन टोन सुधारू शकतं, सॉफ्टनेस प्रोव्हाइड करू शकतं. हे आणलेलं आहे आपण रॉक साल्ट. हे पिंक रॉक साल्ट इलेक्ट्रोलाइट त्यामध्ये आहे. तर ते आपण वरतून जेवणात जे व्हाईट मीठ वापरतो, आयोडीन मीठ, त्यापेक्षा आपण रॉक साल्ट यूज करू शकतो. खूप जास्त हेल्दी आहे. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपण याचा यूज करू शकतो. आणि हे ताक, जितळेचं ताक आणलेलं आहे. तर ताक आपल्याला डिटॉक्सिफाईंग करण्यासाठी यूज केलं जातं. तर हा सगळा आपण बाजार आणलेला आहे. तर आपण त्याच्यानंतर अजून एका फ्लावर शॉपमध्ये गेलो होतो. तर त्या फ्लावर शॉपमधून आपण कमळाचं फूल आणलेलं आहे. तर आम्ही इथे मुंबईला सध्या वास्तवास असतो, त्यामुळे इथे समुद्राजवळ असल्याकारणाने इथे खूप फ्लावर्स आपल्याला अवेलेबल होतात. त्याच्यात प्रामुख्याने कमळाचं फूल हे सगळे इथे जास्त प्रमाणात आढळून येतं. तर अशा प्रकारे आपण हे सगळं आणलेलं आहे. चला तर मग बघूयात. आपण आता एक कोणती भाजी करायची आहे तर ते ठरवलं आहे मी. आता आपण मेथीची भाजी करणार आहोत. रेसिपीला स्टार्ट करणार आहोत. ती रेसिपी मी टाकेलच नेक्स्ट व्हिडिओत माझ्या. चला तर मंडळी बघू शकता, आपण आणलेली आहे आठवडे बाजारातून मेथीची भाजी. शेतकऱ्यांकडनं आपण चांगली लाल कोराची अशी मेथीची भाजी घेतलेली आहे. तर आपण आता सध्या ती मेथीची भाजी व्यवस्थित निवडून घेऊन स्वच्छ करून घेऊया आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट. चला तर मंडळी मग बघू शकता, आपण ही मेथीची भाजी मी अशी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आज आपण मेथीची ग्रेव्ही भाजी करणार आहोत. तर या ग्रेव्हीसाठी मी मस्त असे लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता आपण मेथीच्या भाजीला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा मी मस्त कढईत तेल असं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडी आपल्याला भाजी
वाफवायची आहे. त्यानंतर आपल्याला हा ग्रेव्हीचा मसाला त्यात ॲड करायचा आहे आणि थोडी भाजीला शिजवायचं आणि नंतर आपली मेथीची भाजी अशी ग्रेव्हीची मेथीची भाजी रेडी होईल. बघू शकता तुम्ही मेथीची भाजी आपली रेडी झालेली आहे. मी मस्त अशी ग्रेव्ही ॲड केली आणि त्यात चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता मेथीची भाजी आपली रेडी झालेली आहे. मेथीची भाजी विथ ग्रेव्ही आणि मेथीच्या भाजीसोबत आपल्याला भाकरीशिवाय तर मजा नाही त्याच्यामध्ये, तर म्हणून मी बनवली आहे ज्वारीची भाकरी. तुम्ही बघू शकता आपल्या गरम गरम ज्वारीच्या भाकरी रेडी होत आहेत. तर मंडळी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता छान अशी मेजवानी रेडी झालेली आहे. मेथीची रस्सा भाजी, त्यासोबत आपण ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. छान अशी तोंडी लावायला लसणाची चटणी, पापड आणि सलाडमध्ये गाजर आपण घेतलेलं आहे. अशा छान प्रकारे आपण मेजवानी रेडी केलेली आहे. तर अशा नवनवीन रेसिपी आणि इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. बाय.